नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चाललाय 271वा, प्रकरण चाललंय 46वा, कालकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 37 ते 39. प्रथम आपण 37वा दोहा ऐकूयात. मेरा बीर लुहारिया तू जिन जालय मोही, एक दिन ऐसा होएगा हूँ जालोगे तो है. मेरा बीर लुहारिया तू जिन जालय मोही, एक दिन ऐसा होएगा हूँ जालोगे तो है. दोह्याचा अर्थ ऐकूयात. लाकूड लोहाराला म्हणतंय, हे बंधू लोहारा, तू मला जाळू नकोस, पण एक दिवस असा येईल की मीच तुला जाळीन. लोहार लाकूड आणि कोळसा दररोज जाळत असतो. तर लाकूड आणि लोहाराच्या संवादातून कबीरांनी आयुष्याची क्षणभंगुरता सांगितली आहे. लोहार आपल्या चरितार्थाकरता लाकूड भट्टीत जाळत असतो आणि त्यातूनच कबीरांनी अभिमानी मनुष्य चित्रित केलेला आहे. मनुष्य सुद्धा अभिमानाने वागतच असतो, परंतु शेवटी लाकूड जसा लोहाराचाच घास घेतं, तसाच काळ सुद्धा मनुष्याच्या जीवनाचा अंत करतो. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. लाकूड सांगे लोहाराला, जाळू नको रे मजसी. एक दिवस येईल सारे, मीच जाळीन तुझसे. लाकूड सांगे लोहाराला, जाळू नको रे मजसी. एक दिवस येईल सारे, मीच जाळीन तुझसे. पुढचा 38वा दोहा ऐकूयात. कबीर पंच पखेरुआ, राखे पोष लगाई. एक जो आया पारधी, के गयो सब उड़ी. कबीर पंच पखेरुआ, राखे पोष लगाई. एक जो आया पारधी, के गयो सब उड़ी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की तू 5 पक्ष्यांचा सांभाळ करत आहेस. एक शिकारी येईल आणि या सर्वांना उडवून घेऊन जाईल. इथे 5 पक्ष्यांचा रोग 5 इंद्रियांच्याकडे आहे. मनुष्य पंच ज्ञानेंद्रियांनी गोष्टी जाणून घेत असतो आणि पंच कर्मेंद्रियांनी कर्म करत असतो. या इंद्रियांच्या आधारेच मनुष्याचं जीवन चाललेलं असतं. परंतु पार्थी जसा त्या पक्ष्यांना आपल्या जाळ्यात ओढतो, तसाच काळ सुद्धा त्या इंद्रियांना आपल्या जाळ्यात ओढेल, आणि म्हणूनच कबीर आपल्याला सावध करतायत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. 5 पक्षी तू सांभाळीसी परी, एक दिन ये शिकारी. घेऊन जाईल सर्वांना तो, यमाच्याच दरबारी. 5 पक्षी तू सांभाळीसी परी, एक दिन ये शिकारी. घेऊन जाईल
सर्वांना तो यमाच्याच दरबारी. पुढचा 39वा दोहा ऐकूयात. काय चिणावय मालिया चूनय माटेलाई. मीच सुनैगे पापणी उधोरले गे आये. काय चिणावय मालिया चूनय माटेलाई. मीच सुनैगे पापणी उधोरले गे आये. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. चिणावई, चिणावई म्हणजे बनवणे. मीच म्हणजे मृत्यू. उधोरा, उधोरा म्हणजे उधारी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे मित्रा, चुना माती लावून तू महाल का बनवत आहेस? पापी मृत्यू जेव्हा हे ऐकेल तेव्हा तो तुझ्याकडे उधारी सुरू करेल. कबीरांनी तिथे मृत्यूला सावकाराच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे. उंच महाल बांधण्याचा रोख मनुष्याच्या अहंकाराकडे आहे. मनुष्य अहंकाराने अनेक कर्म करत असतो, पण एक दिवस मृत्यू पठाणासारखा दारात येऊन ठेपतो. जणू त्याने मनुष्याला आयुष्य उधारीवर दिलेलं असतं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. सुना मातीने बनविसी जरी महाल तू अति भारी. पापी मृत्यू येऊन नक्की करेल वसूल उधारी. सुना मातीने बनविसी जरी महाल तू अति भारी. पापी मृत्यू